श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आज आपण नवीन रेसिपीचा व्हिडिओ आणलेला आहे। सगळ्या जणांनी बघा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। आपण करणार आहे छोले भटुरे। म्हणून रात्री गरम पाण्यामध्ये छोले भिजू घातले होते, मग स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये टाकलं। त्याला जितकं पाणी लागते तितकं पाणी टाकून घेतलं। मग तुम्हाला दाखवलंच मी काय टाकलं काय नाही काय घेतलं। हवा दालचिनीचे तुकडे आणि वेलची टाकली आणि मसाले पण टाकून घेतले त्याच्यामध्ये। आणि स्वच्छ एक कपडा घेतला होता कॉटनचा, त्याच्यात चायपत्ती बांधली। तो व्हिडिओ शूट झाला नाही म्हणून चायपत्ती बांधली आणि ते गाठुडी पोतडी काय बोलतात तुमच्याकडे, ते आम्ही कुकरमध्ये टाकून घेतली। हळद टाकायचं विसरलो होतो म्हणून कुकर अजून वापस खोलला आणि हळद टाकून घेतली। थोडं मीठ टाकून घेतलं आणि कुकर लावून गॅसवर ठेवून दिला। नंतर मैदा भिजवायला घेतला। मस्त अर्धा किलो पूर्ण मैदा घेतला, कारण आपल्याला 10-12 जणांचं करणे होते छोले भटुरे। जास्त क्वांटिटीमध्ये होतं म्हणून तुमच्याकडे जितके लोक आहेत तितके याने घ्या। अर्धा किलो मैदा घेतला बघा, फुल 2 वाट्या आणि अर्धा वाटी मैदा होता। त्याच्यासाठी एवढीच वाटी एक साधी कणिक घेतली आणि तेवढीच वाटी मैदा घेतला। तुम्ही म्हणसाल इतका सारा कशाला, कारण आमच्या घरी जास्त भरपूर जण होते आणि जॉईंट फॅमिली आहे आणि क्वांटिटीत जास्त करणे होतं म्हणून आम्ही इतकं घेतलं। तुम्हाला जितकं लागेल 2 वाट्या मैदा घेतला तर एकच वाटी रवा आणि मैदा घ्या। आणि आमच्याकडे मैदा कमी खाते म्हणून आम्ही थोडंसं रवा आणि कणिक भरपूर प्रमाणात टाकली। आणि मग दही टाकलं त्याच्यामध्ये, मस्त दही टाकलं। आणि दही टाकायचंच पण आम्हाला काही कमी दही टाकलं। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ टाकलं बघा। सगळं व्हिडिओ दाखवते मी, आरामात आहे हा व्हिडिओ, असा घाईघाईने काहीच नाही। मीठ टाकल्यानंतर तेल टाकलं। तेल टाकल्यावर त्याच्यामध्ये दही टाकून घेतलं अगोदर। तर आता पूर्ण 40 रुपयाचा डब्बा आणला होता, पूर्ण डब्बाच दही टाकून घेतलं। नंतर तेल टाकलं। तेल टाकल्यावर आपल्याला 2 पळ्या तेल टाकलं, फुल 2-2.5 पळ्या तेल टाकलं। कारण मी 4 वेळा सांगितलं जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून सगळ्यात जास्त क्वांटिटी टाकणे आहे आपल्याला। ह्या टाकला सोडा, विनो किंवा मग काही पण टाका, पण टाका त्याच्यात सोडा, थोडंसं फुगाची वस्तू टाका। मग तो टाकला, भिजवून त्याला मस्त ठेवला। आपल्याला भाजी पण जास्तच क्वांटिटीत करणी होती म्हणून 4 कांदे घेतले, लसण घेतले, 3 टमाटर घेतले आणि अद्रक पण घेतलं। आता तुम्ही म्हणसान अद्रक असं घेतलं काय, नाही, स्वच्छ धुवून घेतलं, बारीक कापून घेतलं। नंतर कांदे मिक्सरमध्ये फिरवले, तेल टाकलं। तेल गरम झाल्याबरोबर कांदा टाकून घेतला। त्याच्यात कांदा फ्राय झाल्याबरोबर ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे म्हणून लंबाला बारीक कांदा घेतला, तो पण टाकला आम्ही ना त्याच्यामध्ये। बारीक कांदा टाकल्यानंतर मग त्याची टमाटर अद्रक लसूण सगळं एकत्र केल्यावर टाकून घेतलं, सगळं फ्राय केलं। तेल सुटतपर्यंत खूप छान चटणी बनवली। तेल सुटलं, थोडंसं तिखट चवीपुरतं तुमच्याकडे जसे खात असणार तर आम्ही 3.5 चमचे तिखट टाकलं पोहे खायच्या चमच्यांनी। आणि हा मसाला टाकला, छोले भटुरे मसाला टाकला पूर्ण। तो मसाला टाकल्यावर हळद मीठ मसाला दुसरा कोणताच मसाला टाकला नाही। छोले भटुरेची 10 रुपयाची पुडी पूर्ण टाकून घेतली, कारण तर 12 जणांची भाजी होती आपली म्हणून। आणि तिखट टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि धनिया पावडर टाकला 2 चमचे फुल धनिया पावडर टाकला। मस्त तेल सुटतपर्यंत त्याला फ्राय केलं। आणि मीठ अजून थोडं वाटत होतं आम्हाला का टाकावं खरं, म्हणून मी अजून मीठ टाकलं, कमी झालं होतं अगोदर। आणि मीठ टाकणं झाल्यावर त्याला मस्त फ्राय केलं। थोडं चण्याची तेल सुटतपर्यंत चटणी फ्राय केली। नंतर खूप छान तेल सुटलं त्याला, मग काय करायचं, थोडं ते जे आपण चण्याचा कुकर काढला होता नाही त्या चण्यामध्ये पाणी होतं, मग ते पोतडी काढून घेतली एक साईडनं, त्याच्यातले ते मसाले पण टाकलेले ते एक साईडनं काढून घेतले बघा। आणि चणे कसे भिजले अगोदर, असे खूप छान भिजले। मग त्याच्यातलं थोडं पाणी त्या चटणीमध्ये टाकलं आणि अजून खूप छान शिजू दिली, खूप छान तेल सुटू दिलं। नंतर आपण ते चणे त्याच्यामध्ये टाकून दिले। कोणी ग्रेव्ही तयार व्हायसाठी चणे पण मिक्सरमध्ये फिरवतात छोले, पण आम्ही काही फिरवायची गरज पडली नाही, कारण आम्ही खूप साऱ्या क्वांटिटीत टमाटर कांदा आणि लंबा कांदा पण टाकला होता। त्याचीच आमचं खूप ग्रेव्ही तयार झाली होती म्हणून आम्ही चणे टाकून घेतले। चणे टाकल्यावर आम्हाला कोरडी भाजी नव्हती पाहिजे म्हणून पाणी टाकलं थोडं, कारण तर कोरडी भाजी म्हाताऱ्या माणसाला चालत नाही म्हणून पाणी पाहिजे होतं। थोडं पाणी टाकलं। पाणी टाकल्यावर बघून घ्या किती, जसं आपल्याला हवं आहे तसंच खा आणि आपल्या घरी जसं करतात तसंच खा। दुसऱ्यांची रेसिपी बघून
असंच करायचं तसंच करायचं, घट्ट असते ही भाजी असं काहीच नाही. आपल्या घरच्या लोकांना जशी आवडते तशी करा बघा. आणि खूप छान चणे भिजले होते, जसे चमच्यानं पण अर्धा तुकडा होत होता. मग भाजी पूर्ण खूप छान भाजी तयार झाली. चला म्हटलं आपण भाजी झाली आता भटोरे करून घ्या. कणिक मस्त मुरली होती, पण रवा टाकला म्हणून थोडीशी हे होती, असं वाटत होतं आम्हाला मुरली नाही, म्हणून मग छान आपटून 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 हॉटेलसारखं बनवायला प्रयत्न केला. आणि खूप मोठाले बनवून ठेवले का 2च भटोऱ्यामध्ये सगळ्यांचे माणसाचं पण पोट भरलं. तिसरा भटोरा कोणीच घेतला नाही. आणि बघा इतकं चुरून घेतलं, नरम नरम करून टाकलं. त्याच्यात रवा होता आणि जाडा रवा होता. विशेष आमच्या हाताने जाडा रवा टाकण्यात आला म्हणून खूप मुरू दिलं. नंतर इतका गोल गोल लाटून त्याला तळायला घेतला. मी फुगते का माझा भटोरा फुगते याची शर्यत लावली. आणि जो आमच्याजवळ जो होता ना त्याला मस्त व्यवस्थित हे करून घेतलं. खूप चिकना मेहनत करू. आणि मी हा पहिला भटोरा केला होता, खूप मोठा केला होता, फुलक्यासारखा, म्हणजे एक फुलका पोळी असते तेवढा मोठा भटोरा केला होता. आणि भटोरा फुगला, कारण मी फुगते की माझा भटोरा फुगते याची शर्यत लावून पण माझा भटोरा खूप मस्त फुगला. आणि नंतर पलटवल्यावर दोन्ही साईडने व्यवस्थित होऊ दिला. आणि खूप भटोरे केले, दाखवते याच्या पुढं पण. सगळेच फुगले, असा एक पण भटोरा नव्हता का नाही फुगला. सगळे भटोरे फुगले, पण मग इतके मोठाले केले नव्हते. जे पहिले आम्ही स्टार्टिंगचे 10-12 तरी केले, नंतर आम्ही एकदम छोटे लंबुरकी करून घेतले, लंबे हॉटेलसारखे. खूप छान केले आणि खूप छान रेसिपी होती बघा. तुम्ही म्हणसान हे काय, पण खूप छान केले आम्ही ना, असं काहीच नाही का केले नाही. आणि हॉटेलच्या म्हणजे रस्त्याने जाताना जर छोले भटुरेची गाडी दिसली होती तर असं वाटत होतं आता खायचं का मग खायचे, आणि मन भरत नव्हतं. पण घरी करून बघितले तर 2च्या वर तर कधी तिसरा गेला नाही. तेच असते, बाजूला गाडीच्या नंतर गोल फिरलं का असं वाटतं किती खावं आणि किती नाही. आपल्याला किती खाऊन किती नाही असं वाटते. पण जेव्हा घरी बनवतं ना तेव्हा काही आपण खाऊ शकत नाही जास्त क्वांटिटीमध्ये. 2 खाल्ल्याबरोबर मन सगळं भरून गेलं. आणि तेलापाशी आम्ही होतो तर आमच्याच्यानं तर खाणंच झाले नाही. आणि ते आम्हाला काय म्हणतात त्याला सवय पण नाही आपल्याला असे नेहमी छोले भटुरे खायचे. पण गाडीपाशी गेलं तर असं वाटत होतं कधी खावं कधी नाही. घरी केले तर मनापासून काही मन भरून खाल्ले नाही. पण भाजी खूपच टेस्टी झाली होती. त्याच्यासोबत आम्ही दुसऱ्या दिवशी पोळ्या पण खाल्ल्या. पोळीसोबत तर खूपच भारी लागत होती, कारण तर आपल्याला सवय नसते. पण छोले भटुरे खूप छान झाले होते आमचे. बघा हे आमचा व्हिडिओ बघा आणि छोले भटुरे बघा. आवडलं तर नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि शेअर पण करा. आणि व्हिडिओ जमला नाही जमला ते पण सांगा. आणि आपल्या घरात जे आहे त्याच याच्यात रेसिपी करायचं. आणि दुसऱ्याच्या रेसिपी हे आणा ते आणा असं करा तसं करा काहीच करायचं नाही. आपण साधे माणसं आणि गावरानी पद्धतीचे रेसिपी करायच्या, हॉटेलमधल्यासारख्या करायला काही पाहायचं नाही. बाय बाय, भेटू